का होतोय माझ्यासोबत? हाय, चांगला पगार हाय, पण रूम नाही म्हणून मी कमी पडलो काय? लग्नासाठी मुली बघतात मुंबईत रूम. मी केलेले कष्ट, शिक्षण हे कोणाला दिसत नाही. गावची जमीन निघली तर खरंच माझ्या हातात काय राहील? ही जमीन म्हणजे माझ्या आई बाबाच्या आशेचा श्वास आहे. ही जमीन निघली तर माझ्या मुलांना पुढच्या पिढीला काय दाखवू? खरंच जमीन विकून रूम घेतली तर लग्न ठरल. मला त्या चार भिंती सुख देतील आणि माझ्या मनाला आयुष्याला समाधान मिळेल. का एवढं जग बदललंय की त्याला माणसाची किंमत नाही? मुंबईत रूम असलं तर होकार, नाहीतर नका. काय मग डेकोरेशन वगैरे काय करायचं, काय प्लॅनिंग वगैरे केलं का नाही तू? काय आमचं आपलं दर टायमिंगचा सेम असते तसंच. अरे काय नवीन नवीन असं- काहीतरी बनव रे. काहीतरी म्हणजे डोंगर वगैरे. मी पण एक प्लॅनिंग बनवलंय, असे डोंगर वगैरे बनवायचे, हिमाचल वगैरे असं बनवायचं प्लॅनिंग केलंय. तू पण काहीतरी बघ जरा, नवीन काहीतरी बनव. काय ते दरवर्षी तेच तेच बनवतोस? आमचे जागाच नाही ना, हाय ते सेम आपलं फिक्स मध्ये करून ठेवलेलं आहे. त्याच्यातच काय फुलांच्या माळा वगैरे इकडे ते प्रवीणच आहे ना रे? वाटतं तर त्याच्या हरकत. चल जाऊन बघूया. अरे प्रवीण, मुंबईत कधी आलास? काय रे प्रवीण, सुट्टीवर आलायस की एका दिवसासाठी आलायस? अरे थोडं काम होतं म्हणून आलोय. अरे मेला जो प्रवीण, तू मुंबईत रूम घ्यायला गावची जमीन विकणार? तुला तरी काय समजतंय का? काय करणार, लग्न तर करावंच लागणार. मुलीचे म्हणजे घरचे मुली करता फक्त मुंबईच्याच पत्त्यावर चढले. अरे हो तुझ्या याला तुला मी वरती सोडतोय आणि तू इकडे काय करतोस रे? अरे आम्ही तर सकाळपासून इकडेच फिरतोय. अरे मी याला जो आणि तू कधी आलास रे? आई ना रे, तुला तर माहितीच आहे माझं लग्न करत नाही. प्रत्येक वेळी एकच प्रश्न, मला रूम आहे की नाही. म्हणून विचार करतोय गावची थोडी जमीन आहे ती विकावी आणि तुम्हाला रूम घ्यावा. अरे प्रवीण, तू पिढ्यांची जमीन विकून टाकणार, ते पण मुंबईतल्या 4 भिंतींच्या रूम साठी? प्रवीण, लग्न करण्यासाठी जी जमीन विकायचा विचार करतो ठीक आहे. तू विचार कर, या जमिनीने तुला काय दिलं असतं आणि तू मुंबईत जाऊन तुला रूम घेऊन तुला काय मिळणार? या जमिनी तुझं बांधकाम केलं, या मातीशी तुझी नाळ जुळलेली आहे. त्याचा तू शांतपणे विचार करावा असं मला वाटतं. प्रवीण, ठीक आहे, तू बोलतोस मुंबईला रूम घ्यायची, सगळं काही ठीक आहे. पण उद्या त्या दगदगीच्या जीवनात तुला जर वाटलं कुठेतरी शांततेत बसावं किंवा आपल्या मनाला कुठेतरी शांतता समाधान मिळावं, तर ते तुला तिथे मिळणार आहे का? ते तुला आपल्या गावाकडे येऊनच मिळणार आहे. बघ, मी तर बोलतो काहीतरी वेगळा पर्याय निवड. रूम घ्यायचं आहे तुला मान्य आहे, लग्न करायचं मान्य, पण काहीतरी वेगळा पर्याय निवड. पण गावाकडची जमीन विकू नको, हे माझं स्पष्ट होतं. तुमचं दोघांचं म्हणणं मला पटतंय. रूम तर घेऊच, लग्न पण कसे पण होईल.
पण आपलं मूल जे आहे वाळवंटाने जपून ठेवलेले ते काय संपवायचे नाही, हे तर खरंच. चला घरी जाऊया. चल, उशीर पण झालाय.